लाकडी घेण्यातली आवडता बैलगाडी लाकडी घेण्यातली आवडता बैलगाडी कलियुग आहे. या कलियुगामध्ये कधी काही होऊ शकते. पावसाने अक्षरशः गोंधळ घातलेला आहे. त्याचं नशीब चांगलं असत कदाचित. हो, त्यामुळे भजन रसिक थांबला आणि पाऊस आमच्या टायमिंग राहिलो. त्याच्यामुळे भजन रसिक घरात गेला. कारण पावसाचे दिवस ते का माझं काय दोष नाही. पण हो ठीक आहे, हे नामस्मरण आहे. इथं थांबून जमत नाही बघा. हा म्हणलं पाहिजे पूर्वी देवीच्या दरबारी भजन पाहिजे. देवीच्या दरबारी भजन पाहिजे. देवीच्या दरबारी भजन पाहिजे. पूर्वी देवीच्या दरबारी भांडण पाहिजे बुवा. कारण माणसाजवळ पैसा किंवा धन असलं म्हणजे झालं नाही, तर माणसाजवळ एक चांगलं मन असणं गरजेचं आहे. आणि ते मन आज आमच्या राजाराम गावडे यांच्याकडे. आणि म्हणून त्यांच्या शब्दासाठी माझा जरी कोंडा झाला तरी कमी पडणार मी नाही. पण आता या निसर्गाच्या समोर आम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर की नाही? देवप्रती काय करीत सांगू शकत नाही. म्हणून येताना एकटं यायचं, जाताना एकटं जायचं. येताना रडतं यायचं, जाताना रडून जायचं. येताना आपण एकटं येणार, जाताना एकटं जाणार. कोण नाही कोणता, किती कोणाची आवाज काढा, शेवटी आपल्या सोबत कोण नाही. आपली बायको भाऊ कदम किती सांगू दे, माझं इथं स्वतःच असं म्हणणं आहे काय ना. शेवटी 1 रुपये जाणार आहे चिटकवणार. किती मोठं बंगलो असलो तरी आंघोळ शेवटची खायात. मग ते पापड सुका दे, नाही तर मलम खै तुझ्या दुसरीकडे लाव. काय उपयोग नाही. मजा घेत होत. भजन नामस्मरण कीर्तन याला महत्व देणं गरजेचं आहे. कारण नवरात्र उत्सव आहे. आज त्या आईचं गुणगान गाणं गरजेचं आहे नाही का. कारण ती आई, तुम्ही सांगितलं आज आईने जन्म दिला म्हणून आपण या ठिकाणी दिसतोय. आणि त्या आईचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून आपण हे भजन नामस्मरण पूजन कीर्तन या ठिकाणी साजरं करू शकतो. नवरात्र उत्सव उत्सवच नसता तर इथे डबल मध्ये झाली नसती ना. काहीतरी वेगळा असणार होता. आज तिचे उपकार आहेत बोला, ते विसरून जाणार नाही. त्याच्यामुळे महिलांचा आदर करा. हो जरा सांग. हा म्हणून द्या. महाभूतानी देह बनला जन्माचा, देह बनला जन्माचा, देह बनला जन्माचा. दुःख भोग काय प्रभावावर माता, सुख आणि दुःख प्रत्येकाच्या वाट्याला बुवा. आज तुम्ही जास्त वेळ घेतलात, पुढच्या बारीला ती संधी मला मिळणार तेव्हा तुम्हाला तोंड गती पडावं लागेल. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणतीही गोष्ट अति करायची नाही. अति केली की त्याची माती होते. कारण ही सावंतवाडी नगरी आहे. इथे भजन रसिक सुद्धा तसाच आहे आणि हुल्लडबाजी करणारा रसिक सुद्धा तसाच आहे. कारण मला माहिती आहे इथे किती कार्यक्रम केले.
पुढे की नाही म्हणून द्या दुःख भोग झाले प्रभावावर माझा प्रभावावर माझा मला नवरची गोडागण माहिती गोडागण माहिती दरबारी भजन पाहिजे दरबारी भजन पाहिजे दरबारी भजन पाहिजे तारुण्य जाऊन शेवटी हाती येईल काठी हाती येईल काठी हाती येईल काठी करडे दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी व तारुण्य प्रत्येकाकडे उद्या म्हातारपण पण येणार आहे. कोणी सांगितलं की दुसऱ्याला रडवणारे भरपूर मिळतील पण हसवणारे कमी आहेत. तसंच आहे बुवा, हसवणं गरजेचं आहे. रडवणारे भरपूर मिळतात पण आयुष्यामध्ये हसवणारे मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून हा करडे दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी आणि या सर्व गोष्टीला चालणारा एकच आहे ते म्हणजे